महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। या निर्णयांमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात मिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत। परीक्षा वेळापत्रक आणि नियोजन। 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा सध्या सुरू असून त्यांची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होईल, तर लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या काळात आयोजित केली जाईल। महत्त्वपूर्ण निर्णय आणि बदल। पहिलं, हॉल तिकीट बदल। बोर्डाने सुरुवातीला हॉल तिकीटवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र या निर्णयाला व्यापक विरोध झाल्यानंतर तो रद्द करण्यात आला आहे। दुसरं, सीसीटीव्ही कॅमेरे। प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे। हा निर्णय राज्यभरात लागू करण्यात आला असून परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे। तिसरा आहे केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक बदल। मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमांतर्गत कॉपीमुक्त परीक्षांसाठी सर्व केंद्रातील पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांची अदलाबदल करण्याचा मूळ निर्णय घेण्यात आला होता, मात्र शिक्षक संघटना आणि शिक्षण आमदारांच्या विरोधामुळे या निर्णयात बदल करण्यात आला आहे। फक्त 2018, 2019, 20, 23 आणि 24 या वर्षांमध्ये ज्या केंद्रांवर गैरप्रकार आढळले तेथेच नवीन पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक नेमले जातील। कोरोना काळातील 2021 आणि 2022 या वर्षातील परीक्षा वगळण्यात आल्या आहेत। विभागीय स्तरावर अंमलबजावणी। पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांतर्गत येणाऱ्या केंद्रांवर हे नवे नियम लागू होतील। कडक कारवाईचे धोरण। 2025च्या परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्रांची मान्यता कायमची रद्द केली जाईल। जिल्हाधिकारी आणि जिल्हा दक्षता समितीच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके तैनात केली जातील। माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रत्येक केंद्रांवर पूर्ण वेळ बैठे पथकाची उपस्थिती सुनिश्चित करतील। पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी उपाययोजना। पहिलं, केंद्राची सरमिसळ। परीक्षा केंद्राची निवड करताना सरमिसळ पद्धत वापरली जाईल, जेणेकरून स्थानिक प्रभाव कमी होईल। दुसरं, दक्षता समिती। प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत राहील। तिसरा, भरारी पथके। परीक्षा काळात विशेष भरारी पथके नियुक्त केली जातील, जी अचानक तपासणी करतील। विद्यार्थ्यांसाठी परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल। शिक्षकांसाठी गैरप्रकार न झालेल्या केंद्रांवरील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे। प्रशासनासाठी गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल। महाराष्ट्र बोर्डाने घेतलेले हे निर्णय परीक्षा प्रक्रियेच्या गुणवत्ता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील। विशेषतः गैरप्रकार रोखण्यासाठी घेतलेल्या उपाययोजना दीर्घकालीन परिणाम साधतील। या निर्णयामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक सुरळीत आणि विश्वसनीय होण्यास मदत होईल, जे शेवटी विद्यार्थ्यांच्या हिताचेच ठरेल। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।